श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही पुन्हा निशिगंधाताईंकडे आलेलो आहे आणि शंकर महाराजांच्या नवीन लीला जाणून घेण्यासाठी. तर नमस्कार ताई, या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. तर जसं तुम्ही सांगितलं की शंकर महाराजांचं ह्या वास्तूमध्ये येणं जाणं होतं आणि बऱ्याच लीला ह्या वाड्यामध्ये केल्या होत्या. तर त्यातल्या काही लीला आम्हाला समजलेल्या आणि काही लीलांवरती तुम्ही प्रकाश टाका. तर त्यातला एक जो किस्सा आम्ही ऐकला होता की शंकर महाराजांनी इथं एका पंडिताचं गर्वहरण वगैरे केलं होता. तर तो काय किस्सा आणि त्याच्याबद्दल थोडे डिटेलमध्ये आम्हाला सांगा ना. प्रथम आपण प्रार्थना करूया गुरूंना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री शंकर बाबा महाराज की जय. त्या संदर्भात मला आजींनी असं सांगितलं होतं की एकदा जसं महाराज आपल्या घरात येतो असत तसं खूप लोक दर्शनाला यायचे. एका पंडिताला कळलं की शंकर महाराज कुठे मामांकडे आलेले आहेत. मग त्यासाठी तो दर्शनाला आला पंडित, आणि त्या पंडिताच्या मनामध्ये खूप प्रश्न होते. आल्यानंतर त्यांनी बघितलं की महाराजांकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात प्रश्न उभे राहिले की अजागळ दिसणारी व्यक्ती, वेडसर दिसते आहे, वेडवाकडं शरीर, आणि याला काय ज्ञान असणार, माझ्या प्रश्नाचं काय उत्तर देणार, असं त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. तर महाराजांनी ते ओळखलं पण बोलले काहीच नाही. महाराज त्याला म्हणाले की बस तिथे देवघरामध्ये. आणि महाराज देवघरामध्ये बसलेले होते उत्तरेकडे तोंड करून, आणि देवघर पूर्व पश्चिम होतं. तर पूर्वेकडे तोंड करून ते पंडित देवघरात बसले आणि दर्शन घेतलं आणि उठू लागले. ते उठताना त्यांना उठताच येईना. बाबांनी लीला केली की त्यांना तिथंच चिटकून टाकलं, कारण की त्याच्या मनातले प्रश्न शंका बाबांना आधीच कळल्या होत्या. तर बाबांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी लीला केली आणि त्या पंडिताला देवघरामध्ये चिटकून टाकल्यानंतर त्याला उठताच येईना. तो मत प्रयास करू लागला उठण्याचा, पण उठल्या जात नव्हतं त्याच्याकानी. मग बाबा म्हणाले, का रे उठत नाही? कसं आहे ना, लोक मनात म्हणतात की असले कसले बाबा, याला कसलं ज्ञान असणार, वेडगं दिसतो, वेडावाकडा शरीर असलेला, हा काय माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारे. महाराज बाबा असे नसतात, हा तर काय मला त्यातला दिसत नाही. मग पंडिताला कळलं की अरे माझ्या मनातल्या ह्या सगळ्या गोष्टी यांना कसं काय कळलं. मग पंडितांना कळलं की मी जी शंका घेऊन आलो होतो ती शंका फक्त माझ्या मनात होती, यांच्या कानात कशी काय गेली आणि हे मला कसं काय सांगता येत. मग त्याचा तिथं जो स्वतःच्या पांडित्याचा त्याला गर्व होता तो त्या एका लीलेतच हरण झाला. आणि मग त्यांनी विनवणी केली की महाराज माझं चुकलं, मी आपल्यावर संशय घ्यायला नको होता, तर मी मान्य करतो मी या सगळ्या गोष्टी मनात बोललो होतो, मला क्षमा करा आणि मला सोडवा. मग बाबांनी त्याला तिथून सोडवलं आणि मग तो उठला. बाबांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि प्रश्न न विचारताच निघून गेला. असं त्या बाबतीत घडलं होतं. आता शंकर गीतेमध्ये एक लीलेचं वर्णन आहे की शंकर महाराजांनी बाळकृष्ण रूप घेतला होता. तर अशीच लीला कुठे वाड्यात पण झाली होती, त्याच्याबद्दल काही सांगा ना आम्हाला. हां, ते आजींनी नव्हती पाहिली, पण त्यांच्या पतिराजांनी म्हणजे आनंदराव कुटेंच्या समोर ती घडली होती. कुटे यांच्या घरामध्ये हॉलमध्ये असेच अधिकारी व्यक्ती सर्व महाराजांना भेटायला आलेले होते. तर त्यामध्ये ढेकणे मामा आणि मामी सुद्धा होत्या आणि त्यांची चर्चा अशीच रंगली होती वेगवेगळ्या विषयांवर. तर तिथं श्रीकृष्णाचा विषय चालू असताना मनात आलं ढेकणे मामींच्या की अरे यशोदा मातेने मग कसं काय श्रीकृष्णांचे लाड केले असतील, पुरवले असतील, कसं असेल तो सीन, म्हणजे ते दृश्य कसं असू शकतं, असं त्या विचार मनात करत होत्या. तर महाराजांनी त्या मनातलं ओळखून त्या ठिकाणी लीला केली. पुन्हा महाराजांनी बाळकृष्णाचं रूप घेतलं आणि ढेकणे मामींच्या मांडीवर जाऊन बसले, त्यांना लाड करू लागले. मग मामी देखील महाराजांचं ते बालरूप बघून अचिंबित झाल्या आणि त्याही लाड करू लागल्या. म्हणजे यशोदा मातेने जसं श्रीकृष्णाचे लाड पुरवत होत्या प्रेमाने, हर्षभरीतून वात्सल्याने त्यांची मुके घेणं, त्यांना कुरवाळणं, खाऊ पिऊ घालणं, त्या सगळ्या गोष्टी मग मामींनी
महाराजांबरोबर केल्या आणि महाराजांनी बालरूप घेऊन त्यांच्या मांडीवर बसले होते. आणि तो दिव्य अनुभव मामींना तो त्यांनी घडून प्राप्त करून दिला आणि तो तिथं बसलेल्या सर्व अधिकारी वर्गांनी पाहिला, त्यात कुठे मामांनी सुद्धा पाहिला. नंतर त्यांनी त्या त्यांच्या पत्नीला सांगितलं आणि त्यांच्या आजींकडून मग मी तो ऐकला. अशी ती कथा होती. जसं तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं की ह्या वाड्यामध्ये म्हणजे आधी इथं जो रविवार पेठेमध्ये जो वाडा होता तिकडं बरीच मोठमोठी मंडळी येत होते. तर त्यामध्ये जसे गुळवणी महाराज येत होते आणि अजून बाकी बरेच संत येत होते. तर त्यांच्याबद्दल सांगा ना, अजून कोण कोण येतो त्याच्याबद्दल काही कल्पना देऊ शकता का? महाराजांकडे जसं कुठे मामांकडे पडक्यावर महाराज आले असं कळलं रविवार पेठेत की ज्या ज्या लोकांचे योग असतील महाराजांना भेटण्याचे ते अधिकारी वर्ग, त्यात संत महंत, त्या त्या काळात जे संत होऊन गेले, संन्यासी लोक होऊन गेले, त्याप्रमाणे तेही दर्शनाला येत जात होते. त्यातले एक गोडबोले महाराज ते सुद्धा घोंगडी पांघरून येत असायचे. मागच्या जिन्यात येऊन ते चौथऱ्यावर बसायचे जिन्याच्या पहिल्या पायरीवर आणि पूर्ण त्यांनी स्वतःला आच्छादित करून घेतलेलं असायचं घोंगडीमध्ये. फक्त डोळ्यांचा भाग ते उघड्या ठेवायचे आणि त्या नजरेतनं महाराजांकडे पाहायचे. आणि महाराज आतमध्ये देवघराच्या इथे बसलेले असायचे आणि महाराजांची नजर आणि त्यांची नजर दृष्टादृष्ट झाली की त्यांचं नजरेतनं संभाषण व्हायचं. मग त्यांच्या काय लीला असतील त्या पद्धतीने ते संभाषण झाल्यानंतर थोडा अर्धा पाऊण तास गोडबोले महाराज बसलेले असायचे. नंतर त्यांना दर्शन घेतल्यावर ते त्यांच्या मार्गस्थ निघून जायचे. त्यांना काही लिल्यांची आज्ञा केलेली असेल त्या पद्धतीने ते त्यांच्या कार्यासाठी निघून जात असत. ते सुद्धा काही घेत नव्हते कुठेंकडं चहा पाणी नाश्ता किंवा आतमध्ये येऊन महाराजांजवळ कधी बसत नव्हते. त्यांना विचारल्यावर तेही म्हणायचे कुठेंना की मला तो अधिकार नाही, माझे मालक आत बसलेले आहे आणि मी जो शिष्य आहे त्या अंतरानेच मी तिथं बसून त्यांच्याशी संवाद साधतो, त्यामुळे मी आत येऊ शकत नाही, मला तशी परमिशन नाही, असं ते आजोबांना सांगायचे. आणि जे सामान्य लोक दर्शनाला यायचे तर ते पुढच्या हॉलमध्ये बाबा बसायचे आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखांचं त्यांचं निराकरण करून त्यांना हवं ते उत्तर मिळालं की ते निघून जात होते. आपल्याकडे त्यामुळे प्रधानजी पण येत होते. जी के प्रधानांना घेऊन महाराज यायचे. नगरचा नवरत्न दरबार त्यांना घेऊन महाराज यायचे. डिकणी मामा मामी सुद्धा येत होते. आणि मेंदळेवाड्यात महाराज जात असायचे त्यावेळेस कुठेंना मेंदळेवाड्यात सोडायला लावायचे. आणि मग मेंदळेवाड्यामध्ये तिथं ज्ञानेश्वरीवर निरूपण ताईसाहेब करत असायच्या. तिथे मग कुठे ते निरूपण ऐकायचे. त्यानंतर मग तिथलं कार्यभाग झाला की महाराजांनी सांगितलं की मला दुसऱ्या ठिकाणी पोचतं कर, की तेवढं कार्य करून कुठे आपल्या घरी यायचे. या पद्धतीने महाराजांच्या लीला चालू असायच्या कुठेंच्या घरी आणि मेंदळेवाड्यामध्ये. असं वेगवेगळ्या ठिकाणी महाराज जाऊन त्यांच्या लीला दाखवत असायचे. जसं तुम्ही सांगितलं मागच्या एका पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं की कुठे मामा जे होते ते स्वतःचं घर, संसार आणि स्वतःचं काम एवढंच बघत होते, कोणाच्या घरी वगैरे जात नव्हते. परंतु एकदम महाराजांनी त्यांना सहपरिवार मेंदळेवाड्यामध्ये बोलवलं होतं. तर तो किस्सा काय, तेव्हा काय घटना घडली होती त्याबद्दल थोडं सांगा ना. महाराजांनी कुठेंना सांगितलं की अरे कुठे तू तुझ्या आईला आणि हिरा नावाच्या बहिणीला घेऊन आणि मंडळीला घेऊन तू मेंदळेवाड्यात मला भेटायला ये. तर मग एकदा त्या पद्धतीने तिघांना घेऊन कुठे गेले भेटायला. पण त्यावेळेस ज्ञानेश्वरीचं निरूपण चालू होतं. ताईसाहेब ज्ञानेश्वरीवर निरूपण देत होत्या. महाराज लोढाला टेकून बसलेले होते. बालभावात रूप द्यायचे. मध्येच ते ध्यान अवस्थेत जात होते. मध्येच निरूपण करणाऱ्या ताईंच्या प्रत्येक निरूपणाला ते दाद देत होते. वा वा किती छान छान, असंच सगळं झालेलं आहे हेच सांगत आहेत सगळं त्यात ज्ञानेश्वर महाराज, असं ते उद्गार काढायचे. आणि असं अचानक मध्येच ते परत समाधी अवस्थेत भावावस्थेत पोचायचे. आणि मग नंतर जे जे भक्त तिथे येऊन बसलेले असायचे त्यांच्या अंतर्मनात काय चाललेलं आहे ते महाराज प्रत्येकाचं अंतर्मन ओळखून जागृत अवस्थेतून परत त्या आलेल्या व्यक्तीला त्या प्रश्नाचं उत्तर देत असायचे. असंच आमच्या आजी सासूबाईंच्या सासूबाई सुंदराबाई यांना महाराजांनी उत्तर दिलं होतं. असे कसे महाराज बाई बाटली घेऊन बसलेले ते आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये ऐकलेलंच आहे. तर त्यानंतर मग ती गर्दी होती म्हणून यांनी फक्त दर्शन घेतलं महाराजांचं आणि निघून गेले. मग महाराजांनी कुठेंना बोलून सांगितलं की अरे तू आज नाही तर उद्या घेऊन या यांना सर्वांना, मी उद्या भेट घेतो. आणि मग कुठे हो म्हणाले आणि निघून गेले.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच कुठे परत आईला आणि हिरा नावाच्या बहिणीला घेऊन पुन्हा आले मेंदळे वाड्यात. आणि मग त्यावेळेस तिथं कोणीच नव्हतं, फक्त महाराज एकटेच होते लोढावर टेकून बसलेले गादीवर. आणि मग या 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 असं म्हणून म्हणाले महाराज, माझी हिरा आली, असे उद्गार काढले. आणि सुंदराबाईंना म्हटले की काही काळजी करू नको, मुलींची जबाबदारी पूर्णपणे मी घेतलेली आहे, त्यांचं सर्वांचं मी कल्याणच करणार आहे. आणि त्यानंतर मग हिराला सांगितलं की हिरा तू सोमवार वाराचं व्रत कर, तसंच उपवास कर, मंगळवारही कर आणि गुरुवार पण कर. अशा 3 वारांचे उपवास करायला हिराबाईंना सांगितलं. तुझं पूर्ण कल्याण होणार आहे आणि तुला पदोपदी मी संकटाच्या वेळेस त्यातनं तुला सोडवणार, असा आशीर्वाद त्यांना दिला. आणि मग नंतर ते आपले मार्गस्थ झाले, घरी आले. त्यानंतर मग हिराबाईंनी आपलं कर्म चालू ठेवलं. सोमवार, मंगळवार, गुरुवार उपासना करत राहिल्या. आणि त्यानंतर मग कालांतराने त्यांचे लग्नाचे योग आले, तर त्यानुसार महाराजांनी त्यांना स्वप्नात तुझे होणारे पती कसे असणार तेही दृष्टांत दाखवला. आणि कुटे म्हणून जे साहेब होते आनंदराव कुटे, त्यांना सुद्धा स्वतः ते रूप घेऊन दाखवलं की येणारा मुलगा कसा असणार आहे, त्यांनाही ती प्रचिती दिली. अशा महाराज लीला करत होते. आता विषय हिराबाईंचा निघालेला आहे, तर आम्ही असंही ऐकलंय की शंकर महाराजांनी अक्कलकुव्याला काहीतरी हिराबाईंचे डोहाळे पुरवले होते, तर तो किस्सा काय, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. पण एक छानच लीला आहे. महाराज हिऱ्यांकडे सुपड्या बाबा म्हणून होते, त्या काळात ती घडलेली आहे. त्या ते महाराजांचे बंधू वेगळे राहत होते, महाराजांची सेपरेट असं खोली होती, तिथं महाराज राहायचे. त्यांची सगळी दिनचर्या संन्यासी व्यक्तीसारखीच असायची. आणि त्यांचे बंधू भाऊजाई ज्या असायच्या त्या त्यांना जेवणाचं बनवून जेवण वगैरे देत असायचे जेव्हा जेव्हा महाराज अक्कलकुव्यात असायचे त्यांच्या कर्मासाठी, कर्तव्यासाठी. तर एकदा महाराजांनी कुट्यांना सांगितलं की अरे हिराला घेऊन ये ना इथे अक्कलकुव्याला. मग त्यावेळेस हिराबाईंचं लग्न झालेलं होतं, त्यांना विक्रम नावाचा पहिला मुलगा झालेला होता आणि दुसरा अपत्यासाठी त्या गरोदर होत्या. आणि त्यावेळेस मिस्टरांबरोबर नोकरीच्या ठिकाणी औरंगाबाद या गावी होत्या. मग कुठे मामा पुण्याहून औरंगाबादला गेले, तिथून हिराबाईंना आपल्या बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन ते अक्कलकुव्याला जाण्यासाठी निघाले. तर ते औरंगाबादहून रेल्वेने नंदुरबारला आले आणि तिथून एसटीने तळोदा येथे प्रवास केला. आणि तळोद्याहून छकडा गाडी त्या काळात होती खानदेशामध्ये, आणि मग छकडा गाडीत बसून ते अक्कलकुव्याला महाराजांच्या घरी पोहोचले. तर आदला दिवस होता माघ पौर्णिमा आणि तो जो प्रवास आहे पूर्ण एका दिवसाचा झाला, 10-11 तासाचा. तर पहाटे 4 वाजता ते महाराजांकडे पोहोचले, हिराबाई आणि त्यांचे बंधू आनंदराव कुटे. मग महाराज म्हणाले, या या आलीस हिरा तू, बघ तुला भूक लागली असेल ना ग, फ्रेश हो, म्हणजे तोंड हातपाय धुवून घे आणि आपलं तिथं जेवण झाकून ठेवलंय टोपलीखाली, तुला मांडे केलेले आहेत, पूर्णावरणाचा स्वयंपाक आहे, तो तू खा प्रसाद म्हणून. मग हिराजींनी फ्रेश झाले, हातपाय तोंड धुतले आणि त्यांना खूप भूक लागलेली होती, कारण की त्या गरोदरही होत्या आणि लहान मुलगाही सोबत होता त्यांच्या. आणि मग त्यांनी छान जेवण केलं, साग्र संगीत, त्यांना ते प्रसाद रूपी जेवण खूप आवडलं. आणि कुटेंना महाराजांनी आज्ञा केली, तू हातपाय धुवून घे आणि त्या कोपऱ्यामध्ये दिवा लावलेला आहे, ज्ञानेश्वरी ठेवली आहे, तिथे बैस आणि तू ज्ञानेश्वरी वाचण्यास सुरुवात कर. म्हणजे हिराजींना त्यांनी जेवायला दिलं. म्हणजे थोडक्यात आपण डोहाळे जेवण कसं करतो त्या पद्धतीनेच त्यांना पूर्णावरणाच्या स्वयंपाकाचा डोहाळे जेवण चालू असताना दुसऱ्या बाजूला अध्यात्माचे डोहाळे पुरवत होते. दुसऱ्या बाजूला त्यांनी कुटेंना बसवून ज्ञानेश्वरीवर वाचण्यास सांगितलं. याचा अर्थ गरोदर असलेल्या स्त्रियांनी सुंदर सुंदर जेवण तर जेवायचंच आहे, तर ते झालं आपलं शारीरिक धर्मासाठी केलेलं जेवण. आणि मनतृप्तीसाठी आणि शुद्ध मन होण्यासाठी आध्यात्मिक जेवण कसं जेवायचं, तर तिने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे किंवा ऐकली पाहिजे. ही लीला महाराजांनी त्यातनं असं म्हणजे निर्देश केला, संदेश दिला की ज्ञानेश्वरी ही वाचली पाहिजे आणि गरोदर महिलांनी ती ऐकावी, वाचणं नाही जमलं तर ऐकावी, याच्यासाठी त्यांनी ती लीला केली. आणि त्यांचं जे दुसरं अपत्य त्याला त्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. जसं श्रीकृष्णाने सुभद्रेला ज्यावेळेस पोचत घरी नेत होते ते माहेरी, त्यावेळेस तिला अर्जुनाकडून जेव्हा माहेरी सुभद्रेला नेण्यास आले होते श्रीकृष्ण भगवान, त्यांनी रथामध्ये सुभद्रेला चक्रव्यूहाचं कसं वर्णन करून ऐकवलं. आणि जेव्हा चक्रव्यूह तोडायचं असतं तेव्हा ती झोपी गेली होती.
तशीच काहीशी कथा इकडे घडली होती. म्हणजे आजींनी म्हणजे आजींनी जेव्हा जेवण केलं त्यानंतर त्यांना अशी सुस्ती आली, इकडे ज्ञानेश्वरी चालू होती आणि नंतर त्या गाढ झोपी गेल्या आणि इकडे त्यांच्या बंधूंची ज्ञानेश्वरी पठण चालूच होतं. असा तो सिमिलर किस्सा त्यावेळेस घडला. तर ही सुद्धा लीला महाराजांनी परत एकदा श्रीकृष्ण सुभद्रेची आठवण करून दिली या लीलेतनं. आणि त्यानंतर मग महाराजांनी माहेरपणासाठी डोहाळे पुरवायला हिराबाईंना थांबून घेतलं. अक्कलकुव्याला ते 8 दिवस होते हिरेंच्या घरामध्ये महाराजांकडे. आणि मग ते महाराजांचे जे बंधू हरिभाऊ, त्यांचे 2-3 बंधू होते, त्यांच्याकडे जेवण वगैरेची व्यवस्था त्यांची महाराजांनी केली. सगळं तिथं सगळी छान व्यवस्था केली. मग हिऱ्यांच्या घरामध्ये 8 दिवस राहिल्या हिरा आजींत्या. आणि हे पण राहिले कुट्यांना रोज ज्ञानेश्वरी वाचायला लावत होते. हिराबाईंना ते रोज ती ऐकायला लावत होते. आणि मग महाराज कधीच धन जवळ बाळगत नव्हते आणि कोणाकडनं धन घेतही नव्हते. पण आता अशी गंमत झाली, हिराबाई आल्या, आता त्यांचे तर डोळा पुरवले पाहिजे. मग महाराजांनी सांगितलं, अगं हिरा, पैसे आहेत का ग तुझ्याकडं? आता हिराबाई त्या काळात खूप श्रीमंत होत्या. त्यांचे मिस्टर सरकारी अधिकारी पदावर असल्यामुळे त्यांनी 100ची नोट काढून दिली. त्या म्हणाल्या, एवढे पुरतील का बाबा? तर बाबा म्हणाले, हो, काही जास्त लागत नाही, दे. आणि मग बाबांनी ते घेतले, बाजारात गेले. बाजारातनं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आणले, खानदेशी पद्धतीच्या, तिकडचे फुटाणे, काबरी फुटाणे, त्याच्यानंतर तिकडे जे जे काही छान छान मिळतं ते सगळं खाऊ म्हणून त्यांनी घेऊन आले. शेंगा वगैरे, शेंगदाणे खारवलेले. आणि आल्यावर ते सगळं खाऊ हिराबाईंना दिला. त्यांना ते वेगळंच आणि अचंबित वाटलं. अरे, बाबांनी पैसे घेतले, मला वाटलं दुसरंच काही बाबांना हवं असेल म्हणून घेतले असतील, तर बाबांनी माझ्या पैशाने मलाच खाऊ आणला. मग त्यांना ती गंमत वाटली. मग बाबा रोज वेगवेगळे पदार्थ, खानदेशी जे तिकडचे खाऊ म्हणून जे फेमस पदार्थ होते, भेळ वगैरे, ते सगळे पदार्थ बाबा रोज वेगवेगळे आणून त्यांना त्यांचे ते डोहाळे पुरवत होते. आणि मग एकदा खानदेशी भागामध्ये एक काकडी म्हणून प्रकार येतो. त्या काकडीचा आकार जसे साप असतात त्या पद्धतीचे असतात. आपण इकडे पडवळ म्हणून तशी भाजी बघतो, त्या पडवळी सारखीच ते काकडीचा प्रकार खानदेशी आहे. बाबांनी स्वतः जाऊन त्या काकड्या आणल्या. त्याला जसं सापांना कसं शिरा असतात तशा शिरा त्या काकडीवर असायच्या. आणि मग ते मागचा पुढचा भाग कट केल्यानंतर ती काकडी कापल्यानंतर त्या एक काकडीचा सेप 10 पैशाच्या आकाराचा तयार होत होता. आणि ते आजींना फार गंमत वाटली की हा काय प्रकार आहे. मग बाबा म्हटले, अगं ही खानदेशी काकडी आहे, ही खाल्ल्याने पोटात थंडावा मिळतो आणि खानदेशामध्ये ऊन खूप प्रचंड प्रमाणात असतं आणि त्यात गारवा मिळावा म्हणून ही काकडी खायची. म्हणून बाबा ती काकडी त्यांना स्वतः कापून खाऊ घातली. असे त्यांचे लाड कोड कौतुक बाबा तिथं पुरवत होते. आणि एकदा त्यांनी मग हिराबाईला सांगितलं, चहा करतेस का ग? मग त्यावेळेस हिराबाई म्हणाल्या, हो करते ना. मग बाबांच्या घरामध्ये सामान होतं. आता त्या हिराबाईंना चहा पावडर आणि तंबाखू यातला फरकच कळला नाही. तर त्यांनी चहा पावडर समजून, तेव्हा पत्ते, असं बारीक चहा पूड मिळत नसायची, पत्ते असायचे जास्त, तर ती चहा पत्ती समजून त्यांनी तंबाखूच टाकली चहाला. गोळ पाणी आणि तंबाखू, तो चहा उकळला कोरा आणि तो गाळून दिला. मग तो त्यांच्या बंधूंना पण दिला, आनंदरावांना, आणि महाराजांना दिला. महाराजांनी आनंदाने पिला तो. आणि त्यांच्या बंधूंनी पिल्यानंतर त्यांना ते मळमळलं आणि त्यांनी पूर्ण उलटी केली. आणि मग ते म्हणाले, काय ग तुला कळलं नाही का, तू तंबाखू उकळली त्याच्यात. आणि महाराजांनी काहीच रिॲक्ट केलं नाही, म्हणजे काहीच दर्शवलं नाही की तू तंबाखूचा चहा पाजलास म्हणून. हा सामान्य माणसाचा आणि अधिकारी व्यक्तीचा फरक त्या ठिकाणी परत एकदा अनुभूती मिळाली की महाराज हे कोणीतरी वेगळीच व्यक्ती होती आणि सामान्य माणसं त्या गोष्टीला लगेच रिॲक्ट होतात, प्रतिउत्तर देतात, रिप्लाय देतात. तसं महाराज सगळ्या गोष्टी आनंदाने घेतात आणि समोरच्याचा पण आनंद त्याच्या मनात निर्माण करून देतात. म्हणजे त्यांच्या कोणाच्याही अंतःकरणाला ते धक्का पोचत नाही, हा संदेश ते आपल्याला देतात. आपण घरामध्ये काही पदार्थ बनवले, खायला लागलो की कुठं मीठ कमी असतं, कुठं जास्त असतं, तर आपण शेवटी सामान्य आहोत. आपण लगेच पटकन बोलून जातो, काय ग आज मीठ जास्त टाकलं भाजीला, आज तर काय आळणीच केली, चपात्या कडकच झाल्या, भाजीला तेलच जास्त घातलं. हे जे आपल्या खोड्या करण्याच्या ज्या सवयी आहे, तर तिथे आपण आपल्या पुढे जे आलं त्याच्यावरून आपण पटकन समोरच्याला बोलून जातो. पण मग त्या माणसाने जी मेहनत घेतलेली असते करणाऱ्याने, त्याचं अंतःकरण तिथे दुखवलं जातं. त्यांनी मेहनत घेऊन ते सगळं केलेलं असतं, त्यामुळे 19-20 होत असतं. तर ते प्रेमाने सांगून समजून कौतुक करून कसं त्यांचं मन सांभाळून मग त्यांना सांगितलं पाहिजे, हा संदेश बाबा त्यातनं देतात.
म्हणजे इकडे कुठे पटकन व्यक्त केलं आणि इकडे महाराजांनी काहीच व्यक्त केलं नाही भावना. तर ही जाणीव हिराबाईंना झाली की बाबा माझं काहीतरी वेगळंच रसायन आहे. ही प्रचिती त्यांना पुन्हा आली. आणि महाराज प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रत्येक प्रसंगात उभे राहत होते शंकर महाराज. या पद्धतीने तिथे हिराबाईंनी लाड करून घेतले. आणि आता तिथली शेवटच्या दिवसाची घटना जी फार लक्षात ठेवण्यासारखी आहे. ते 1946 साली गेलेले होते महाराजांकडे. तर तिथे महाराजांची टोपी. मग महाराज म्हणाले, हिरा अगं आता माझ्याकडे द्यायला काही नाही, तुला माहेरपंत केलं मी, पण आता आहेर म्हणून ही माझी टोपी घेऊन जा. आता ही टोपी महाराजांनी स्वतःहून हिराबाईंना दिली. आता त्याच्यात काय संदेश आला की मी निरंतर छत्रछायासारखा तुझ्या सोबत असणार. म्हणजे जसं आपल्या आईवडिलांचं छत्रछाया असते तसं बाबांनी तिला मुलगी मानून तिच्यावर छत्र धरलं म्हणून स्वतःची टोपी तिला बहाल केली आणि माहेरपण पूर्ण केलं. आपण कुठेही गेलो माहेरपणाला, मुली आईच्या म्हणजे घरी जातात माहेरपणाला, तर आई भरभरून तिला पिशव्या भरून देते, खाऊ पिऊ घालते, लाडकोड कौतुक करते, नवीन काय काय घेऊन देते. तसं महाराजांनी सर्व कोड कौतुक केलं, खाऊ घेऊन दिला आणि ती आहेर म्हणून टोपी सुद्धा दिली. आजही त्यांच्या मोठ्या मुलाकडे विक्रम घनवट यांच्याकडे ती टोपी आजही आहे आणि ती महाराजांची साक्ष देत आहे. आणि त्याचा असा प्रभाव की विक्रम घनवट यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधी गोळी खावी लागली नाही. आणि ते जेव्हा 80-82 वर्षाचे असताना त्यांना जेव्हा पहिला सामान्य हार्ट अटॅक आला तेव्हा सुद्धा महाराजांनी त्यातनं त्यांना सोडवलं. आजही ते ठणठणीत आहे आणि त्यांचा फक्त महाराजांवर विश्वास आहे. त्या औषधांवर त्यांचा एवढा विश्वास नाही जेवढा महाराजांवर आहे. आणि ते आजही आनंदाने राहत आहेत. प्रत्येक वेळेस महाराज असं प्रत्येक घरातल्या व्यक्तींमध्ये आनंदराव कुटेंना आणि हिरा आजींना नेहमी सतत वेगवेगळ्या अनुभव देत आले, वेगवेगळ्या लीला करत आले त्यांच्या दोघांच्या संदर्भात. आणि त्यातनं त्यांना वेगवेगळे संदेश देत होते. कळत नकळत बाबा लीला करत होत्या, कृती करत होते, कृतीमधून सगळ्यांना संदेश देत होते. पण ज्यांना आध्यात्मिक पोच होती त्यांना त्या लीलाचं केलेल्या कृती मागचं रहस्याचा उलगडा व्हायचा. पण ज्यांची तेवढी पोच नसायची त्यांना ते काही वाटत नसायचं. आणि आपल्यासारखेच बाबा आहेत, फक्त काहीतरी वेगळे आहेत. कारण की बाबा काय असं आजकालचे जे गुरु लोक आहेत त्यांच्यासारखं संन्यास, जी वेश, कपडे ते पूर्ण असं वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या प्रकारात व्यक्त होत नव्हते. ते सर्वसामान्य लोकांमध्येच साधसपणाने राहत होते आणि त्यांचा साधा जो भाव होता स्वभावाचा तो त्यातनं वेगवेगळ्या लीला करून व्यक्त करायचे. त्यांच्यातली जी पोच असायची अधिकार पदाची ते लीलांमार्फत निदर्शनास आणून द्यायची. पण ज्यांच्या लक्षात यायचं त्यांनाच. आणि मग ज्यांना मोक्षाला न्यायचं असेल त्यांना त्या लीलेंमधून बरोबर ते मोक्षाकडे नेत होते. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. आणि आपण ह्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण निशिगंध ताईंबरोबर अजून शंकर महाराजांच्या लीला जाणून घेणार. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला अजून जर निशिगंध ताईंकडनं माहिती पाहिजे असेल किंवा कुठल्या दुसऱ्या विषयावर माहिती पाहिजे असेल तर तेही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.